सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आत्ताच धम्मचारी सम्यका यांनी एक प्रकारे गाथा पठणांच्या माध्यमामधून आपण जरी आभासी पद्धतीने दूर दूर असलो तरी एकमेकांशी आपल्याला गुंफण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या आपल्या वर्गाच्या सूत्रसंचालक ज्या नेहमीच आपणा सर्वांची अगदी तत्परता सांगितलंच आहे त्यांच्या प्रस्ताविकेमध्ये की गेल्या काही आठवड्यांपासून या वर्गामध्ये आपण भगवान बुद्धाच्या अत्यंत महत्वाच्या अशा शिकवणीचा एक प्रकारे अभ्यास करतो आहोत किंवा त्या विषयाला एक प्रकारे स्पर्श करतो आहोत. त्याचा जो आवाका आहे, त्याची जी खोली आहे, त्याची जी आपल्या जीवनातील जी महत्वाची बाजू आहे, कसं पाहावं जगाकडे, जीवनाकडे, हे आपण समजून घेत आहोत. गत आठवड्यामध्ये काही अपरिहार्य कारणामुळे आपला हा वर्ग झाला नाही. त्यामुळे अनेक धम्मछंदिष्ट श्रोत्यांची काहीशी निराशा झाली असेल. तर सर्वप्रथम या एक नेतृत्व करणारा म्हणून मी आपणा सर्वांच्या प्रती क्षमा भावना व्यक्त करतो. आणि आजच्या वर्गामध्ये आपण पुढची 2 अंग पाहणार आहोत, ज्याला म्हटलेलं आहे मातक्क हेतू आणि दुसरा जे आहे ते न्याय हेतू. जे काही तर्कशास्त्रानुसार सांगितलेलं आहे, तक्क म्हणजे तर्क. केवळ अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नका किंवा ती गोष्ट खरी आहे असं समजून चालू नका. आणि दुसरी जी गोष्ट पाहणार आहोत त्याला म्हटलेलं आहे न्याय हेतू. म्हणजे जी गोष्ट आपल्याला सकृत दर्शनी न्यायशास्त्रानुसार बरोबर वाटते आहे किंवा ठीक वाटत आहे, म्हणून ती गोष्ट खरीच आहे किंवा सत्य आहे असंही समजू नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका. खरं तर या 2 अंगाकडे मात्र जाण्याच्या अगोदर आपण थोडक्यामध्ये गतवर्गाचा आढावा घेणार आहोत. आणि त्याचं कारण असं की आजचा आपला वर्ग हा 15 दिवसानंतर होतो आहे. आणि 20 तारखेला 20 जानेवारीचा आपला जो वर्ग झाला होता, 27चा आपला वर्ग चुकला. त्या वर्गामध्ये आपण पिटक संपादेना म्हणजे जे काही धर्मग्रंथात, धर्म पुस्तकात सांगितलेलं आहे, त्यावर विश्वास ठेवू नका किंवा ते संपूर्ण खरं आहे असं मानू नका. यावरती आपण अभ्यास घेतलेला आहे, केलेला आहे. परंतु तरी सुद्धा मला असं वाटलं की मोठा अंतर पडल्यामुळे आपण त्याचा थोडक्यात आढावा घ्यावा. कारण बुद्धाचं हे जे विधान आहे, हे प्रचलित पद्धतीला एक मोठं आव्हानात्मक आहे. कारण धर्मग्रंथ हे खरं तर धर्माच्या अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असे ते ग्रंथ असतात. प्रमाणित असणारी ती शिकवण असते. आणि या ठिकाणी प्रमाणित केलेल्या शिकवणीलाच एक प्रकारे भगवान बुद्धाने आव्हान उभं केलं होतं किंवा उभं केलेलं आहे. आणि हा विषय हाताळत असताना किंवा पाहत असताना आपण वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा उहापोह केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळेअभावी एक गोष्ट मात्र आपली राहून गेली होती. आणि मला वाटलं की कदाचित ती प्रश्नांच्या माध्यमातून येईल, तेव्हा आपण त्याच्यावर भाष्य करावं. परंतु वज्रजया यांनी संधी ठेवूनही तसा प्रश्न पुढे आला नाही. आणि म्हणून मला असं वाटलं
की कुठेतरी जर असा किंतु परंतु मनात असेल, तर त्याचा एक वेळ खुलासा व्हावा किंवा उलगडा व्हावा. का जसं आपण वेद, उपनिषद यांचा उल्लेख केला होता. आपण बायबलचा उल्लेख केला होता. आपण कुराणांचा उल्लेख केला होता. आपण ग्रंथ साहेबांचा उल्लेख केला होता. पण एक मनात मग कुठेतरी असा प्रश्न असू शकतो, की यामध्ये आपण बौद्ध धम्म ग्रंथांना कसं पाहावं? किंवा त्याच्या दृष्टीने आपण ह्या शिकवणुकीला कसं पाहावं? आणि ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यामध्येही त्याचं एक जे सत्यरूप असं आहे, की भगवान बुद्धाने आपला जो धम्म आहे, हा मौखिक अर्थाने शिकवलेला आहे. त्या काळामध्ये लिखाणाच्या पद्धती, लिखाणाचं साहित्य, लिखाणाचं कौशल्य काहीच उपलब्ध नव्हतं. आणि मग जसं आपण म्हणतो, की जसा आनंदासारखा जो धम्म भांडारिक होता, की भगवान बुद्धांकडून ऐकलेला जो धम्म आहे, तो त्यांनी जणू काही त्यांच्या हृदयामध्ये साठवला होता. आणि म्हणून त्याला एक प्रकारे भांडारिक, स्टोअर कीपर, भगवान बुद्धाच्या धम्म शिकवणीचा भांडार जतन करणारा धम्म भांडारिक म्हणून आनंदाचा उल्लेख केला जातो बौद्ध इतिहासामध्ये. त्यांनी असेल, उपालींनी असेल, ज्यांना ज्या शिकवणी ज्ञात होत्या, आठवत होत्या, त्यांनी सांगितल्या आणि मग कालांतराने त्या लिहिल्या गेल्या. आणि तो जो वाङ्मयाचा संपूर्ण जथा तयार झाला, ज्याला आपण त्रिपिटक असं म्हणतो, 3 पेट्या. मग ते सुप्त पिटक असेल, विनय पिटक असेल, अभिधम्म पिटक असेल. आता याच्यामध्ये असणारी जी शिकवण आहे, अर्थातच ती बुद्ध शिकवण आहे. परंतु व्यावहारिक दृष्ट्याने पाहताना भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक शतकांनंतर लिहिण्याची कला अस्तित्वात आली. आणि तोपर्यंत जी अनेक शतकं आहे, ही शिकवण एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला, चौथ्याने पाचव्याला अशी ट्रान्समिट करत, सांगत, पुढे पुढे देत चालत आलेली आहे. त्यामुळे एक शक्यता आपण नाकारू शकत नाही, की त्याच्यामध्ये काही गोष्टी गळून पण गेल्या असतील, त्याच्यामध्ये काही गोष्टी वाढून पण गेल्या असतील. पण ती जी शिकवण आहे, ती आज आपल्याला पालीमध्ये पाहायला मिळते, संस्कृतमध्ये पाहायला मिळते, मेंड्रीन भाषेत पाहायला मिळते, जपानी भाषेत पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा ज्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी धम्म प्रचार आणि प्रसार झाला. जसं सिंहली भाषेत काही वाङ्मय आहे, थाई भाषेत काही वाङ्मय आहे, कोरियन भाषेत काही वाङ्मय आहे, तिबेटी, मंगोलियन भाषेत काही वाङ्मय आहे. आणि यामध्ये बुद्धाचा जो संपूर्ण धम्म आहे, जी शिकवण आहे, ती शिकवण एक प्रकारे जतन करून ठेवलेली आहे. पण यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, की जशा इतर ठिकाणी वेद असतील, कारण वेदांबद्दलचा जो दावा केला जातो, की ते अपौरुषेय आहेत. ते जणू काही विधात्याने, ईश्वरानेच सांगितलेले आहेत आणि म्हणून ते चुकीचे असूच शकत नाहीत. ते प्रमाणित आहेत आणि ते जसे आहे तसे तुम्हाला मान्य करावेच लागतील. आणि तुम्ही अमान्य करणं म्हणजे जणू काही तुम्ही विधात्याच्या हेतूवरती शंका घेतल्यासारखं आहे. त्यालाच प्रश्न उपस्थित केल्यासारखा आहे. तुम्ही तसं करू शकत नाही. आणि तुम्ही तसं करणं म्हणजे धर्म बाह्य वागणं असा त्याचा अर्थ केला जातो. मग ते कुराणाच्या भाषेत असेल, ते बायबलच्या अनुषंगाने असेल किंवा अन्य जे धर्मग्रंथ असतील त्याच्या.
तथागतांनी मात्र आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, की त्यांनी त्यांच्या धम्माची रचना करतानाच त्याचं स्पष्टीकरण देतानाच सांगितलेलं आहे. येही पस्तिको, या पहा अनुभवा. त्यांचं समीकरण सूत्रच आहे. तुम्ही या, तुम्ही पहा, तुम्ही अनुभवा, खात्री करा. आणि जर तुम्हाला माझी शिकवण जीवनोपयोगी वाटली, तरच मग तुम्ही ती स्वीकारा. तरच त्याचा अवलंब करा. 1950 साली महाबोधी सोसायटीला, त्या महाबोधी सोसायटीच्या पाक्षिकात लिहिलेल्या लेखात जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे 4 धर्मांची तुलना करतात आणि 4 धर्म संस्थापकांची तुलना करतात त्यांच्या धर्माच्या अनुषंगाने. मग ते येशू ख्रिस्त आहेत, ते मोहम्मद पैगंबर आहेत, श्रीकृष्ण आहे आणि चौथे बुद्ध आहे. बाबासाहेब म्हणतात, पहिल्या तिघांनी आपल्या धर्मामध्ये स्वतःचं एक स्थान, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि ते अस्तित्व अकालबाधित आहे. त्याला आव्हान करणं किंवा त्याची जागा दुसऱ्याने घेणं हे कधीही संभव नाही. फक्त बुद्धच या बाबतीमध्ये थोडा वेगळा ठरतो. कारण बुद्धाने सांगितलं, की मी तुमच्यासारखाच आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेला एक सामान्य माणूस आहे. मी जे काही शोधलं तो माझा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारे मी प्रयत्न केलेला आहे, अगदी तसाच प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही माणसाने जरी केला, मग ती स्त्री असेल अथवा पुरुष, त्याला सुद्धा ती अवस्था प्राप्त करणं शक्य आहे, जी अवस्था मी प्राप्त केलेली आहे. एवढ्या प्रकारची मुभा, मोकळीक, स्वातंत्र्य आपल्या धम्मामध्ये सांगणारा, करून ठेवणारा, त्याची तरतूद करून ठेवणारा बुद्धा इतका दुसरा असा कोणताही धर्मसंस्थापक जगाच्या पाठीवर सापडत नाही, दृष्टीस पडत नाही. आणि त्यातही बुद्धाने हेही सांगितलेलं आहे, की पहा, भविष्यामध्ये स्थळ, काळ, परत वेळ जर माझ्या काही मूलभूत तत्वांमध्ये परिस्थितीजन्य बदल किंवा परिवर्तन करण्याची आवश्यकता भासल्यास योग्य पद्धतीने त्याची चर्चा करून त्यावर तुम्ही उपाय शोधू शकता, बदल करू शकता, त्याच्यामध्ये परिवर्तन आणू शकता. आणि त्यानंतर आपण पाहतो, की जसं बुद्धाच्या शिकवणी आहेत, मग ती 4 आर्य सत्याची शिकवण असेल, प्रतित्य समुत्पादाची शिकवण असेल, कार्यकारण भावाची शिकवण असेल, 4 आर्य सत्यातील चौथं अंग अष्टांगिक मार्गाची शिकवण असेल, ती सप्त बोधांग असतील, ती 4 ब्रह्मविहार असतील, 6 किंवा 10 पारमिता असतील, किंवा अन्य शिकवणी आहेत. जसं मंगलसूत्र आहे, महामंगलसूत्र, करणीय मेत्ता सूत्र आहे, रतन सूत्र आहे, आर्य पर्यसान सूत्र आहे, सिगालवाद सूत्र आहे, ज्याचा आपण अभ्यास करतो आहोत. ही कालाम सूत्र आहेत. ही कुठे ना कुठे तथागतांनी सांगितलेल्या ग्रंथामध्ये आलेलीच आहे. आणि आपण त्याचा जो अभ्यास करतो आहोत, तो अभ्यास यासाठीच करतो आहोत, की त्या शिकवणीचा आपल्या जीवनाशी, आपल्या जगण्याशी, आपल्या जीवन व्यवहाराशी आणि जगत असताना
इतर लोकांशी, इतर माणसांशी जेव्हा माणूस म्हणून आपला संबंध येतो, ते संबंध अधिक सौहार्दपूर्ण, अधिक चांगले, अधिक सुसंगत आणि अधिक कल्याणकारी करण्यासाठी बुद्धाच्या शिकवणी कशा सांगितलेल्या आहेत. त्याचा अंमल आपण कसा करू शकतो? त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो? जसं आपण पाहतो, की भगवान बुद्धाची जी शिकवण आहे आणि ती शिकवण म्हणजे काय? तर माणसाच्या दुःखाचं कारण म्हणजे माणसातील अनुचित व्यवहार आहे. आणि ते असं म्हणतात, की हे जे अनुचित व्यवहारामुळे निर्माण होणारं दुःख आहे, ते दुःख धर्मानेच नाहीसं होऊ शकत. कारण धर्माच्या उपयोगामुळे, अंमलामुळे तुमच्या अनुचित व्यवहाराचं रूपांतर तुम्हाला उचित व्यवहारामध्ये करता येऊ शकतं. आणि जेव्हा तुम्ही ते धर्माने कराल, तेव्हा तुम्ही तुमचा आनंद आणि तुमचं सुख हे तुमच्या कृतीतून निर्माण करा. आणि हीच गोष्ट यमक वग्गामधली पहिल्या 2 गाथा सांगत आहे. पहिली गाथा हे माणसाच्या दुःखाचं कारण आणि दुःखाची जबाबदारी ही माणसावरच सोपवत आहे. आणि दुसरी गाथा हे माणसाच्या सुखाचं आणि आनंदाचं कारण आणि जबाबदारी ही माणसावर सोपवत आहे. आणि जगाच्या पाठीवरचा कुठलाही मनुष्य असो, मग तो अमेरिकेतला असो, तो ऑस्ट्रेलियामधला असो, तो न्यूझीलंड मधला असो, तो तिबेट मधला असो, मंगोलिया मधला असो किंवा लंकेमधला असो किंवा भारताच्या कोणत्याही राज्यातला असो, ही शिकवण जगाच्या पाठीवर जशी आहे तशीच असणार आहे. त्याच्यामधली जेव्हा 5वी गाथा बुद्ध मांडतायत, ते काय सांगत आहेत? तर वैराने वैर कधीही क्षमन पावत नाही, तर ते मैत्रीनेच क्षमन पावते आणि हा सनातन धर्म आहे. भगवान बुद्धाच्या या वचनाला जगाच्या पाठीवर कोणतीही स्त्री, कोणताही पुरुष, कोणत्याही पार्श्वभूमीचा, मग तो ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, ईसाई असो, आणखीन कोणी असो, ज्युडिश असो किंवा तो मनुष्य अगदी सेक्युलर असेल, कोणताही धर्म न मानणारा, तरी याला हे समीकरण मात्र मान्य करावं लागेल, की माणसाचं जे दुःख आहे, ते दुःख किंवा वैर जे आहे, ते वैराने कधीच थांबू शकत नाही. वैराचं परिवर्तन करायचं असेल, तर माणसाला मैत्री आणि करुणेचाच अवलंब करावा लागेल. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, जरी आपण त्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध, त्यांचा धर्म, त्यांच्या शिकवणी, त्यांनी सांगितलेली जी समीकरणं आहेत जीवनाची, याबाबत प्रश्न केलाही नसेल, तरी पण प्रत्यक्षः अभ्यास करत असताना आपल्याला जे लक्षात येतंय, आपल्याला जे समजतंय, त्याचा उपयोग करून भगवान बुद्धाच्या शिकवणीला सुद्धा आंधळेपणाने न स्वीकारता, जशी आहे तशी न स्वीकारता, त्याचा आपण योग्य प्रकारे अभ्यास करणं, अनुकरण करणं, अनुमान काढणं आणि स्वानुभवातून त्याचा अवलंब करणं, अशा प्रकारे शिकवणींकडे पाहायला शिकलं पाहिजे. लक्षात आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग ज्या दुसऱ्या 2 शिकवणी भगवान बुद्धाने सांगितल्यात, त्या आज आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, की पहिली जी शिकवण आहे, ती आहे मा तक्क हेतू. जे तर्कशास्त्र आहे, तर्कशास्त्रानुसार जे सांगितलेलं आहे, जे सकृत दर्शनी पटतं आहे, ते खरं आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. बुद्धाने असं कधीच म्हटलेलं नाही, की ते नाकारा, त्याला रिजेक्ट करा, त्याला डिसमिस करा. तर बुद्ध काय म्हणतायत, त्याला नाकारू नका. तुम्ही त्याचं परीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या. आता आपण पाहतो, की तर्क किंवा तर्क, ज्याला इंग्रजीमध्ये लॉजिक हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो,
की तर्कशास्त्र आहे आणि तर्कशास्त्राचा आपण पाहतो की सर्रास वादविवादामध्ये, न्यायशास्त्रामध्ये, कायद्याच्या शास्त्रामध्ये सुद्धा अभ्यास केला जातो आणि त्याचा उपयोग केला जातो. जसं आपण पाहतो की तर्क जो आहे, या तर्काच्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे असणारी उपलब्ध जी माहिती आहे आणि त्या माहितीच्या वापरामधून असणारा आपला जो अनुभव आहे किंवा आपलं जे अनुमान आहे, त्या अनुमानावर आधारित आपण एखाद्या गोष्टीचा तर्क करतो किंवा एखादी जी गोष्ट आहे ती तर्काच्या आधारे तिची मांडणी करून ती समोरच्याला पटविण्याचा किंवा समोरच्याला आपण पटवून देत असतो. हे खरं तर या तर्कशास्त्राच्या पाठीमागचं एक मूलभूत कारण आहे किंवा मूलभूत त्याची भूमिका आहे. जरी आपल्याला खूप काही तर्कशास्त्राची माहिती नसली तरी काही हरकत नाही, पण मूलभूत जो त्याच्यातला भाग आहे, जो गाभा आहे, तो गाभा आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तर्कशास्त्रानुसार जे दिसतं किंवा जे भासतं त्याला जसं आहे तसं स्वीकारू नका. आणि का स्वीकारू नका? कारण भलेही तर्कशास्त्रासोबत आपण काहीही रिझनिंग, ज्याला आपण कारण मीमांसा म्हणतो किंवा ज्याला काही बुद्धिवादी विधान म्हणतो, याची जरी जोडगोळी मांडत असलो तरी तर्कशास्त्रानुसार केलेली मांडणी ही सदैव सत्य असेलच असं नाही किंवा ती सदैव खरी असेलच असं नाही. कारण तर्कशास्त्रानुसार ज्या मांडणी आपण करतो, ज्या गोष्टी आपण मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये ज्या दोन मूलभूत गोष्टी आहेत, त्या म्हणजे उपलब्ध असणारी माहिती, ज्याला आपण आजकाल इंग्रजीमध्ये डाटा हा शब्द वापरतो आणि त्याला जोडून आता एक भक्कम शब्द आलेला आहे की डाटा बँक. डाटा बँक ही जणू काही ज्ञानाची बँक आहे आजकाल. नॉलेज ते एक प्रकारे माणसाचं भांडवल झालेलं आहे आणि ह्या भांडवलाच्या आधी उपयोगाने आपण पाहतो की माणसाने जगामध्ये खूप मोठी प्रगती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या अन्य शाखांचा सुद्धा आजकाल आपल्याला सहभाग पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहू शकतो, अल्गारिथम पाहू शकतो. ह्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत किंवा जे डिजिटल ज्या गोष्टी आहेत, या देखील आपल्याला काही गोष्टींची मांडणी करून ते तर्कशुद्ध खरं कसं आहे, ते बरोबर कसं आहे, ते भासवण्याचा किंवा ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु एक गोष्ट आपण याच्यात लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची मांडणी, एखाद्या विवादाची मांडणी ही तर्कावर आधारित जरी करत असलो, परंतु ती सदा सर्वदा खरी किंवा सत्य असेलच याचा आपण दावा करू शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने इथे अतिशय सुस्पष्टपणे मांडणी केलेली आहे किंवा सांगितलेलं आहे की हे लोक हो, हे कालामान्य, की ज्या गोष्टी तुम्हाला सकृत दर्शनी, ज्या गोष्टी तुम्हाला सकृत दर्शनी, तार्किक, तर्कसंगत, बुद्धीला पटण्याजोग्या वाटतात म्हणून त्या खऱ्याच असतील, त्या वास्तव किंवा त्या सत्य असतील असं तुम्ही समजू नका, असं तुम्ही मानू नका. त्या खऱ्या आहेत हे गृहीत धरू नका. म्हणजेच बुद्धाला हे सांगायचं आहे की त्याचाही तुम्ही उहापोह करा, त्या गोष्टीही तुम्ही
लक्षात घेण्याचा, समजून घेण्याचा, ज्यावर त्या आधारित आहे ती माहिती, त्या माहितीचं मूळ स्रोत समजून घेण्याचा प्रयत्न करा. जी अनुमानं तुमच्या समोर मांडलेली आहेत किंवा आलेली आहेत, त्यांचा तुम्ही फेर पडताळा करा. त्या गोष्टी पुन्हा पडताळा करून तुमच्या अनुभवानुसार त्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्याला बुद्ध धम्माच्या कार्यपद्धतीमध्ये पाहायला मिळते आणि ती अतिशय अधोरेखित आणि महत्वपूर्ण आहे आणि ती असलीच पाहिजे आणि ती म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःच्या इंद्रियजन्य अनुभवातून अनुभवा. मोघमपणा नको, वेगनेस नको, गमे भासे नको. ज्याला आपण डोळ्याने पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, नाकाने हुंगू शकतो, त्वचेने स्पर्श करू शकतो, अशा माध्यमामधून आणि सरते शेवटी आपल्या प्रत्यक्ष अनुभूतीतून अनुभवतो. त्या मार्गातून आलेल्या गोष्टींनाच तुम्हाला अंततः स्वीकारावं लागेल किंवा मान्यता द्यावं लागेल. अशा अर्थाने आपल्याला या अंगाकडे पाहता आलं पाहिजे. तक्क हेतू, हेतू उद्देश काय आहे? तर तार्किक तार्किक जी मांडणी आहे आणि ह्या तार्किक मांडणीचं जे आपल्याला महत्व पाहायला मिळतं की ते पूर्णतः माहिती आणि अनुभवावर आधारित असं असतं. आणि त्याला जोडूनच जे दुसरं अंग सांगितलेलं आहे, जे खरं तर एक प्रकारे स्वयंसिद्ध तत्वाच्या आधारावर जरी असलं तरी त्याला देखील त्याचा देखील आपल्याला पडताळा जो आहे तो पडताळा हा पाहावा लागणार आहे. ज्यामध्ये बुद्धाने म्हटलेलं आहे, मा न्याय हेतू, मा न्याय हेतू, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला न्यायशास्त्रानुसार खऱ्या वाटतात, खऱ्या दिसतात, त्या पूर्णतः खऱ्या आहेत किंवा त्या सत्य आहेत असं समजू नका, असं मान्य करू नका. म्हणजे सकृत दर्शनी जे न्याय सदृश्य दिसत आहे त्याला देखील तुम्हाला पडताळा करून पाहता आला पाहिजे, ताळा करून तपासता आलं पाहिजे. आणि हे सर्व सांगण्याचं कारण काय असेल? न्याय ही अत्यंत महत्वाची बाब आहे, परंतु न्यायाला आपण कसं पाहतो? न्याय आणि अन्याय हे दोन शब्द प्रयोग जे आहेत हे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात आणि हे व्यक्तिशः आहेत हे आपल्याला अधिकतर कोर्टाच्या परिभाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कानावर पडतात की याला न्याय मिळाला, त्याला न्याय नाही मिळाला, म्हणजेच त्याच्या बाजूने अन्याय झाला, त्याच्यावर अन्याय झाला. पण हे नेमकं न्याय किंवा अन्याय हे काय आहे? हे कसं घडतं? ही नेमकी काय प्रक्रिया आहे? ती प्रक्रिया आपल्याला कशी दिसते? तर एक प्रकारे जेव्हा आपण न्यायाची परिभाषा करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की न्याय हे एक तर आपल्याला एक दृष्टिकोन म्हणता येईल. व्ह्यू, एक दृष्टिकोन आहे, आहे एक ओपिनियन आहे, मत बनणं किंवा मत बनवून ते मांडणं. आता ही एक प्रकारची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशावर अवलंबून असते किंवा काय त्या प्रक्रियेचं बेस आहे किंवा मूलभूतता आहे? तर पुन्हा आपल्याला जर थोड्या वेळासाठी आपल्या
कल्पकतेचा एक प्रकारे कस लावायचा असेल, तर आपण एक गोष्ट पाहतो, की न्याय प्रक्रिया जी चालते कोर्टामध्ये, ती न्याय प्रक्रिया 2 घटकांवर अवलंबून असते. परंतु त्याचं प्रमाण मात्र, कारण 2 माणसं किंवा 2 वकील, 2 विधितज्ञ न्यायाधीशासमोर आपली मतं मांडत असतात. आपली गृहीतकं, प्रमेय सादर करत असतात. त्यासाठी ते साक्षीदार वापरतात. त्यासाठी ते पुरावे वापरतात. त्यासाठी ते तशा प्रकारे यापूर्वीचे झालेले न्यायनिवाडे, त्या न्यायनिवाड्यांचे संदर्भ वापरतात. या युक्तिवादामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये तर्कशास्त्राचा उपयोग केला जातो, लॉजिकचा उपयोग केला जातो. आणि मग दोन्हीही विधितज्ञांची बाजू मांडून झाल्यानंतर, दोघांनी मांडलेली गृहीतकं असतील, प्रमेय असतील, आडाखे असतील, याच्यातून उपलब्ध असणाऱ्या माहितीवर आधारित माहितीचा उपयोग करून न्यायाधीश महोदय हे न्याय देत असतात. आता महत्वाची गोष्ट ही आहे, की त्यांची न्यायाची जी भूमिका आहे, ती 2 विधी तज्ञांकडून त्यांना मिळालेल्या ज्या संपूर्ण माहितीचा उपयोग करून ते आपलं मत बनवतात, आपलं ओपिनियन बनवतात, आणि मग कोण बरोबर आणि कोण चूक हे ते ठरवतात. वास्तविक पाहता कोण आरोपी असेल किंवा कोण नसेल तो वेगळा भाग आहे. ह्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांच्या स्वतःचा कोणताच मार्ग नाही, कोणतीच पद्धत नाही. उपलब्ध माहितीच्या आधारे, गृहीतकाच्या आधारे, प्रमेयाच्या आधारे ते न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून न्यायालयामध्ये नेहमीच काळ्या पट्टीने डोळे बांधलेली पांढऱ्या रंगाची न्याय देवता ठेवलेली असते. आणि असं म्हटलं जातं, की न्याय देवता जी आहे, ही न्याय देवता आंधळी आहे, ब्लाइंड आहे. तिला दिसत नाही. तिला दिसतं एवढंच, की माझ्या समोर आलेले पुरावे, त्याच्यामधले ज्या काही माहिती आहेत, त्याच्या आधारे तिला न्याय द्यायचा आहे. आणि मग आपण पाहतो, की अशा माध्यमातून जे न्याय दिला जातो, तो कधी-कधी अन्यायकारक पण न्याय असेल. कारण विधी तज्ञाने सादर केलेल्या माहिती ज्या असतात, त्या माहिती खऱ्याच असतील अशातला भाग नाही. त्या माहिती विकत घेतल्या जाऊ शकतात, ब्राईब केल्या जाऊ शकतात, खोट्या नाट्या कुभांड करून रचल्या जाऊ शकतात. त्यामुळं न्यायाचा पाया जो माहितीच्या आधारे गोळा झालेला आहे, तोच दुबळा असूही शकतो, शक्यता असू शकते. आणि त्यावर मग आपण पाहतो, की न्याय दिला जातो. आणि मग अशा वेळेस आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, की एखाद्या माणसाला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये फाशी होते, तो हायकोर्टामध्ये अपील करतो. हायकोर्टामध्ये तिथले न्यायाधीश
फाशीचं रूपांतर जन्मठेपेत करतात. हायकोर्टाच्या निकालाला हा बहादर सुप्रीम कोर्टात आव्हान करतो आणि सुप्रीम कोर्टातला न्यायाधीश त्याची जन्मठेप कदाचित 1.5 वर्षाच्या शिक्षेवर भागवतो. कदाचित तो ती रद्द करून त्याला निर्दोषही सोडू शकतो किंवा कमीत कमी शिक्षा देऊ शकतो. याचा अर्थ कोण बरोबर आहे किंवा कोण चूक आहे किंवा ज्या गोष्टींवर आधारित माहिती सादर केली जाते त्याच्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये दुबळेपणा आहे, काही दुवे आहेत, काही कमतरता आहेत, काही उणिवा राहून गेलेल्या आहेत. याच्यामध्ये कशाचा अभाव दिसतो? जर आपण धम्मानुसार जर पाहिलं तर मग न्यायाधीश हा डिस्ट्रिक्ट कोर्टातला असेल, न्यायाधीश हा हायकोर्टातला असेल, न्यायाधीश हा सुप्रीम कोर्टातला असेल, तो त्याच्या जबाबदारीसाठी नक्कीच तो सक्षम आहे. परंतु घडलेली घटना मुळापर्यंत पाहण्याची त्याच्यामध्ये अंतर्दृष्टीचा अभाव असू शकेल. ज्या अंतर्दृष्टीला बौद्ध धम्म प्रज्ञेच्या डोळ्याने पाहतो किंवा बौद्ध धम्म त्याला प्रज्ञा समजतो, त्याला विजडम समजतो. आणि विजडम म्हणजे सत्यता, विजडम म्हणजे जसं आहे तसं पाहणं, विजडम म्हणजे अस्तित्वाचं सत्यदर्शन. आणि ज्या ठिकाणी मुळातच ज्या गोष्टी उपलब्ध असणाऱ्या प्रमेयावर, गृहीतकावर किंवा आढाव्यावरती ठरवल्या जातात, ज्याच्यामध्ये प्रज्ञेचा अभाव आहे, अंतर्दृष्टीचा अभाव आहे. आणि ही प्रज्ञा किंवा ही जी अंतर्दृष्टी आहे, ही अंतर्दृष्टी ही केवळ अभ्यासातून मिळेल असं नव्हे. कदाचित एखादा न्यायाधीश जर त्याच्या न्यायदानाच्या कार्यामध्ये अनेक वर्ष काम करत असेल तर त्याचा नियुक्त झाल्यानंतरचा अनुभव आणि त्याचा निवृत्त होण्यापूर्वी 2 वर्षाचा अनुभव याची जर तफावत आपण पाहिली, त्यांना जर विचारलं की या खुर्चीवर बसून तुम्ही जे अनेक न्यायनिवाडे केलेत त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट थोडी भावूक होऊन केली किंवा नाही केली असा काही तुमचा अनुभव असेल का, तर खाजगीत कदाचित ते सांगू शकतील. कारण काही वेळेस अतिशय गुंतागुंतीच्या घटना सुद्धा समोर येतात. आणि म्हणून इथे अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की शब्दांच्या मांडणीनुसार, रचनेनुसार एखादी गोष्ट आपल्याला केवळ न्यायसंगत दिसली किंवा न्यायशास्त्रानुसार ती बरोबर आहे असं वाटतंय, भासलं म्हणून ती बरोबर आहे किंवा म्हणून ती खरी आहे असं समजू नका, असं मानू नका, असं बुद्ध सांगत आहे. बुद्ध वाङ्मयामध्ये पहा, हा जो शब्द आहे न्याय, हा वेगवेगळ्या प्रकारे वापरलेला आहे. आता हा इथे तर सांगितलेलाच बुद्धाने, पण जर आपण त्रिरत्न वंदनेमधली संघ वंदना पाहिली तर संघ वंदनेमध्ये आपल्याला न्यायपटीपन्नो भगवतो सावक संघ हा शब्द प्रयोग आढळतो की भगवान बुद्धाचा संघ हा न्याय मार्गाने जाणारा. आता न्यायाचा मार्ग म्हणजे कसा किंवा न्यायाचा मार्ग म्हणजे कोणता, कशाला धरून हा शब्द प्रयोग आलेला आहे किंवा कशाला धरून हा शब्द प्रयोग आलेला असावा, तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते
की न्याय जे आहे जीवन पद्धतीशी संबंधित आहे. आणि जीवन पद्धती ही शिस्तबद्ध असणे, जीवन पद्धती ही योग्य प्रकारच्या तंत्राने अवगत असणे किंवा पद्धतीनुसार जगणे, ज्याला इंग्रजीमध्ये मेथड किंवा मेथोडॉलॉजी हा शब्द आपण वापरतो. सिस्टमॅटिक, की ज्या योगे आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे जशी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण रोज उठतो, प्रातर्विधी उरकतो, गुळणा करतो, कपभर चहा पितो, अगरबत्ती मेणबत्ती लावून त्रिरत्न वंदना म्हणतो आणि ध्यानाला बसतो. वर्षाने गिनती आपला सराव चालू असतो. परंतु आपल्याला हे लक्षातच येत नाही की आपल्यामधली मैत्री भावना का वाढत नाही. आपण इतरांशी प्रेमळपणे का बोलू शकत नाही. आपल्या जिभेबदली धार अजूनही कमी का होत नाही. आपण आनापान सती वर्षानुवर्ष करतो, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की अजूनही आपलं एकाग्रता विकसित होत नाही. अजूनही आपलं श्वासाशी नातं जुळलेलं दिसत नाही. का बरं असं व्हावं आपल्या बाबतीत. का बरं असं घडावं. तर महत्वाची गोष्ट आहे की यांत्रिक पद्धतीने रोज उठून प्रातर्विधी उरकल्यानंतर अगरबत्ती मेणबत्ती लावून गाथा पठण करून उशीवर बसणं म्हणजे ध्यान नव्हे. तर आपल्याला ध्यानासाठी यथायोग्य तंत्राचा वापर करता आला पाहिजे. आपली बैठक कशी सुधारेल, आपण शरीराच्या प्रती जागृती कशी वाढवू, आपली एकाग्रता कशी विकसित होईल, आपल्याला आपल्या शरीराप्रतीची संवेदना कशी वाढवता येईल, आपला आत बाहेर जाणारा जो श्वास आहे त्या श्वासाचं आपल्याला अवलोकन कसं नीट करता येईल, तो श्वास लक्षात घेऊन आपल्याला अधिकाधिक एकाग्रतेची खोली कशी वाढवता येईल. आपलं ध्यान संपल्यानंतर आज आपल्याला ध्यानामध्ये कोणत्या गोष्टी सकारात्मक जाणवल्या, कोणत्या गोष्टी अडथळ्यासारख्या वाटल्या, त्याची डायरी कशी मेंटेन करता येईल. आज ज्या गोष्टी नकारात्मक वाटल्यात त्या उद्या नकारात्मक वाटू नये म्हणून आजच्या दिवसाचं आपलं जीवनमान कसं जगता येईल, आजचं जगणं म्हणजे उद्याच्या ध्यानाची पूर्वतयारी आहे. बुद्ध धम्म काय सांगतो आहे, तर तुम्ही आज जे काही करता आहात ते दुसरं तिसरं काही नसून तुम्ही उद्याच्या जगण्यासाठी योग्य, पूरक आणि पोषक परिस्थिती निर्माण करत आहात. जसं प्रत्येक समुत्पाद सांगतो ना की ए असेल तर बी असेल. आज आपण सकारात्मक, विधायक, आनंदी, उत्साही आणि शांत असू तर त्यामध्ये आपला दिवस चांगला जाईल, आपली रात्र झोप चांगली होईल आणि उद्या सकाळचं आपलं ध्यान चांगलं होईल. आज आपली वसवस झाली तर उद्या आपली वसवसच होणार आहे. त्यामुळं आजच्या दिवसामध्ये आपण जेवढं व्यवस्थित शिस्तबद्ध वागू तेवढं ते उद्यासाठी चांगलं असेल. आणि असं करून जेव्हा आपण ध्यानातील अडथळे पाहण्याचा प्रयत्न करू, त्या अडथळ्यांवर आपण कार्य करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा कुठेतर आपण ध्यानाच्या पहिल्या अवस्थेपर्यंत, ध्यानाच्या दुसऱ्या अवस्थेपर्यंत, ध्यानाच्या तिसऱ्या अवस्थेपर्यंत, ध्यानाच्या चौथ्या अवस्थेपर्यंत, जे केवळ आपल्याला शब्द आणि व्याख्या एवढंच माहिती आहे, परंतु तो आपला जीवनानुभव बनू शकेल. आणि एक दिवस नक्कीच आपण उत्क्रांतीच्या शिखरावर असू. एक दिवस आपण निश्चितपणे आपल्या चेतनेची जी उंची आहे, आपल्या चेतनेची जी काही विकासाची स्थिती आहे, विकासाचा जो टप्पा आहे, तो टप्पा आपण वाढवलेला असेल, तो टप्पा आपण गाठलेला असेल. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, न्याय जो आहे, न्याय म्हणजे ज्याला आपल्या परिभाषेत आपण मर्यादित शब्दात जसं पाहतो तसं न पाहता ही एक प्रकारे साधना आहे, ही एक प्रकारची तपस्या आहे. हे दृष्टिकोन असतील, मतं असतील,
पण ती एक प्रकारे अंतर्दृष्टीने प्रभावित असणारी मतं किंवा दृष्टिकोन असले पाहिजे, ज्याला बुद्ध धम्म किंवा बुद्ध धम्म जो आहे तो प्रज्ञेच्या दृष्टीतून पाहतो. आणि म्हणून जेव्हा तुमच्यामध्ये प्रज्ञा असेल, जेव्हा आपण प्रज्ञा धारण करू, तेव्हा आपल्याला समोर जे दिसतंय ते आपण जसं आहे तसं पाहू आणि जसं आहे तसं स्वीकारू. आणि म्हणून केवळ न्यायाने ते सकृत दर्शन योग्य वाटत असेल, म्हणून ते बरोबर आहे, ते योग्य आहे, असं न समजता आपल्याला त्याची कारणमीमांसा, तपासणी, पडताळा करून ते खरं उपयुक्त, आवश्यक आहे की नाही हे ठरवता आलं पाहिजे. तेव्हा असो बंधू आणि भगिनींनो, आज आपण तीनही गोष्टी पाहिलेल्या आहेत. पिटक संपादनाच्या अर्थाने बुद्ध धर्म आणि त्याचं वाङ्मय याचा आपण थोडक्यात आढावा घेतला आणि त्यानंतर आपण मा तक्क हेतू आणि मा न्याय हेतू हे जे पुढचे दोन पैलू आहेत ते लक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असो, कदाचित पुढच्या 2 आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या समाप्तीपर्यंत आपण आपला हा अभ्यास संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा एकदा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन मी आजच्या वर्गाची अभ्यासाच्या दृष्टीने इथेच सांगता करतो. जय भीम.